शंकरजी पार्वतींना सांगत आहेत, हो पार्वती ऐक, देवानं राम अवतार घेण्याचं तिसरं कारण म्हणजे एकदा नारदांनी नारायण परमात्म्याला, विष्णू परमात्म्याला दिलेला शाप. कोण? नारदानं. तुम्हाला जसं नवल वाटायले तसंच पार्वतीलाही नवल वाटलं. म्हणली मालक, नारदानं श्राप दिला. गिरिजा चकित भई सुनी बानी. गिरिजा, गिरिजा म्हणजे पार्वतीच. गिरी म्हणजे पर्वत आणि त्या पर्वताची मुलगी पार्वती, तशीच गिरीची मुलगी म्हणजे गिरिजा. पार्वतीला आश्चर्य वाटलं आणि पार्वतीनं आश्चर्यचकित होऊन विचारलं, गिरिजा चकित भई सुनी बानी नारद विष्णू भगत पुनियानी. नारदजी तर विष्णू भगवंताचे भगत आहेत, म्हणजे भक्त आहेत. मग नारदानं कारण कवन श्राप मुनी दीना. काय कारण नारदानं श्राप देण्याचं? नारद कस काय श्राप देऊ शकतात देवाचा भक्त असून? तेव्हा महादेव हसले आणि पार्वती, अगं नारद कोण श्राप देणार? ही सगळी भगवंताची लीला असते. श्राप तर नारदांनी दिलाच, पण तो नारदांनी नाही तर या भगवंताच्या लीलेमुळे त्याला श्राप द्यावा लागला. भगवंताची लीला अशी असते, कधी कधी देवाचा भक्तही देवाला श्राप देतो, ते देवच द्यायला लावतो. विश्वामित्राने किती तपस्या केली तरी विश्वामित्राला मेनकेच्या मागे लावतो. ज्याला इंद्रपद पाहिजे, ज्याला स्वर्गाचा ज्याचा अधिकार आहे, त्याला देव पाताळात घालतो. देव असा आहे. कोणाला घातलं पाताळात? बळील. इंद्रपदाचा अधिकारी एवढा पुण्यवान राक्षस कुळात असून देखील, पण भगवंताची लीला अपार आहे, कोणाला कळली नाही. सगळा सूत्रधार तोच आहे. हो, हरचिती होत नाही, जे ठरवलं ते कधीच होत नाही. वेगळंच काहीतरी करतो देव, तो सगळा सूत्रधार आहे. म्हणून देव सगळा, देवाच्याच आज्ञेनं नारदानं शाप दिला. एकदा ऐक, ती कथा सांगतो आणि ती कथा सांगतोय लक्षपूर्वक ऐक पार्वती, असं शंकरजी पार्वतीला सांगतायत. एकदा नारदजी भजन करत 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 हिमालयामध्ये फिरत आहेत आणि हिमालयात फिरत असताना नारदजीला देखील श्राप आहे. काही क्षण, किती वेळ ते माझ्या लक्षात राहिलं नाही, तितकाच वेळ नारदजी एका ठिकाणी थांबतात. त्याच्यापेक्षा जास्त वेळ ते थांबूच शकत नाही ते बाबा. बस आपला विना वाजवायचा, चिपळ्या वाजवायच्या, नारायण 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 श्रीमन नारायण भजमन नारायण नारायण नारायण. असे गोड भजन झाले ना, एक अंगामध्ये असा उत्स्फूर्तपणा आला पाहिजे आणि पुन्हा एकदा असं टवटवीत होऊन असं पद्धतशीर सावरून कथेसाठी बसलं पाहिजे. भजन याच्यासाठी आहे. तुम्ही जांभाळी दिली की मग मला जांभाळी यायला लागतं, त्याच्यासाठी फ्रेश होण्यासाठी भजन. नारदजी भजन करत करत हिमालयामध्ये फिरत आहेत आणि हिमालयामध्ये फिरत असताना एक गुहा दिसली आणि ती गुहा नारदजीला एवढी आवडली, कधीही मोहात न पडणारे नारदजीला वाटलं की ती छान रम्य ठिकाण आहे, थोडा वेळ इथं ध्यान लावून बसावं. कधीच त्याच्या मनात येत नाही आपण कुठं थांबावं म्हणून. गोसावी माणूस ती, घर नाही, संसार नाही, बायको नाही, लेकर नाही, पण काय बुद्धी सुचली आणि ती गुफा आवडली, ते ठिकाण आवडलं, रम्य ठिकाण वाटलं आणि नारदाला वाटलं आता इथं आपण थोडा वेळ ध्यान लावून बसावं, देवाचं स्मरण करत करत. कधीच कुठेही एक मिनिटही न थांबणारे नारदजी तिथं ध्यानाला बसले. नारदाला समाधी लागली. दैवयोग असतात, दैवयोग. काहीतरी पुढं घटना घडणार आहे, त्याची पार्श्वभूमी आहे. नारदजी कधीच एका ठिकाणी थांबत नाहीत. कधी कोणती गोष्ट नारदाला आवडत नाही, देवाच्या नामाशिवाय, त्या चिपळ्या आणि विनेशिवाय काहीच आवडलं नाही त्या बाबाला, तरी ती जागा आवडली आणि तिथं समाधीला बसले. नारदानं कधी समाधी लावलीच नव्हती, पण तिथं ध्यानाला बसले आणि समाधी लागली. हो, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस, महिनाभर, हो, समाधी लागली आणि तपश्चर्येमध्ये, साधनेमध्ये नारदजी लीन आहेत. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगितलं, जेव्हा जेव्हा कोणी लय पुण्य करू लागला, जेव्हा जेव्हा लय कोणी यज्ञ करू लागला, तेव्हा तेव्हा भीती वाटते इंद्राला. 100 यज्ञ पूर्ण झाले, याच्यात झाला पुन्हा इंद्र तर
लय तप करायला. त्याला वाटलं नारदाचा विचार काय काय, त्याला काय इंद्र व्हायचं की काय? सोपं असतं इंद्र होणं. इंद्र होणं तुम्हाला म्हणजे काय, तुम्हाला काय वाटते इंद्र होणं अवघड आहे? नाही, फक्त 100 यज्ञ तर करावं लागतात. किती? 100 यज्ञ फक्त. आणि ते यज्ञ कसं असते मग? शुद्ध गावरान तूप आणि ते असा 2 इंची पाईप भरून पडला पाहिजे त्या यज्ञ कुंडामध्ये आणि त्याचा धूर स्वर्गापर्यंत पोहोचला पाहिजे. सोपं आहे. आता इथं महाराज जेवायला बसले तर सुईनं तूप वाढायले. सुईनं कळालं ना. काल दीदीनं आम्हाला चमच्यानं खाऊ घातलं, पण गोष्ट वेगळी. चला, नारदजी साधना करतायत, तप करतायत. अनेक दिवस झाले नारदजी एवढे रमलेले आहेत तपश्चर्येमध्ये, पण भीती वाटली मग इंद्राला. पहा कसं आहे, भीती वाटणं साहजिक आहे. गावामध्ये सुद्धा जर कोणी एक पहिला जुना पैसेवाला असेल, दुसरा कोणी पैसेवाला तयार झाला की भीती वाटते. हे जर उद्या सरपंच केला उभं राहिला तर माझा अवघड आहे. बरोबर आहे. आमदारकीला उभा राहिला, दुसऱ्या जुन्या आमदाराला वाटते नवीन आमदाराचं वजन तयार व्हायलंय, नवीन एका उमेदवाराचं. उद्या हे उभा राहिला तर कसं आहे पहा. भीती आहे प्रत्येकाला, एक मनामध्ये प्रत्येकाला. एक गोड अभंग आहे का तुकडोजी महाराजाचं भक्तिगीत आहे की देवाला सुद्धा भीती आहे. दगडाचा देव त्याला, सोन्याचा देव त्याला, लाकडाचा देव त्याला, हाय की नाही? असं ज्याचं त्याला भेव आहे. पण भेव कोणाला नाही. आपल्या भाषेत येऊन सांगतो, मला भीती ही म्हणता येते, पण भेव म्हणलं की आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना चांगलं कळते म्हणून भेव म्हणून सांगतो. भेव कोणाला नाही, ज्याच्या जवळ काळा पैसा नाही, एकही नया पैसा नसावा, कोणाचं लुबाडून आणलेलं नसावं, मग भीती नाही. नाहीतर पहा आजकाल काही पैसेवाले महाराज झोपेच्या 2-2 गोळ्या खाऊन सुद्धा झोप नाही. खालच्या मजल्यावर एकदा, वरच्या मजल्यावर एकदा, बाल्कनीत एकदा, गॅलरीत एकदा बाथरूम मध्ये, एकदा बेडरूम मध्ये, एकदा किचन मध्ये हिंडते. कोणी चोर येते की कोणी घर फोडते की. भीती भीती भीती. म्हणून कोणाचं वाईट केलेलं नसावं. अहो एकच सांगतो, परमार्थ साधू संतांनी आम्हाला एवढा सोपा करून सांगितलंय. किती सोपा. तुम्हाला कुठंच जायची गरज नाही म्हणले, कुठंच. हो, न लगे सायास जावे वनांतरा. वनात जायची गरज नाही, तीर्थाटन करायची गरज नाही. अहो इतकंच नाही, मंदिरात सुद्धा जायची गरज नाही. पण तुमचं मन स्वच्छ पाहिजे, मन स्वच्छ पाहिजे. तुमच्यामुळं कोणाचं वाईट नाही झालं पाहिजे. भले तुमच्या हातानं कोणाचं चांगलं नाही झालं तर हरकत नाही, पण कोणाचं वाईट तरी करू नका. कोणाच्या रस्त्यामध्ये फुलं टाकता नाही आले तर हरकत नाही, पण कोणाच्या रस्त्यामध्ये काटे तरी बनण्याचा प्रयत्न करू नका. काटे तरी. भला किसी का कर न सको तुम, बुरा किसी का मत. कोणाचं वाईट करू नये. फक्त माणसाची एवढीच देवाकडे प्रार्थना करत जा दररोज सकाळी उठल्याच्या नंतर, देवा माझ्याच्यानं कोणाचं चांगलं झालं तर ठीक आहे, नाही झालं तरी हरकत नाही, पण कोणाचं वाईट तरी होऊ देऊ नको. बस एवढं केलं ना, तुमचा आयुष्यभराचा परमार्थ सुफळ झाला. बस दुसरं काहीच करायची गरज नाही. माणसाचं अंतःकरण निर्मळ पाहिजे, अंतःकरण. आणि जो आपल्याकडं पैसा येतोय, पैसा तो वाम मार्गाने आलेला नसावा, कोणाचाही हळहळीचा नसावा, हळहळीचा. बस खिशामध्ये पैशाचा, ते पाहिलं मी, खिशामध्ये पैशाचा खुळखुळाट असावा, खिशामध्ये पैशाचा खुळखुळाट असावा, पण त्यामागं कोणाचा तळतळाट नसावा. काय सांगितलं मी? खिशामध्ये पैशांचा सुळसुळाट असावा, खळखळाट असावा, भरपूर चिकार पैसे असावे, पण त्यामागं कोणाचा तळतळाट मात्र नसावा. म्हणून आमच्या हे आजचे विचार नाही, आमच्या वारकरी संप्रदायाचे फार जुने विचार आहेत. 400 वर्षापूर्वी आमच्या तुकोबरायानं सांगून ठेवलं, जोडणीय धन उत्तम व्यवहारे, जोडणीय धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तम
उत्तम व्यवहारे. धन जोडावं माणसानं, धन जोडावं. धन जोडणं आवश्यक आहे. कशासाठी आवश्यक? शास्त्रकारांनी सांगितलं 4 पुरुषार्थ सांगितले. 4 पुरुषार्थ कोणते कोणते बाबा? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. शास्त्रकारांनी 4 पुरुषार्थ सांगितले. माणसाने हे 4 पुरुषार्थ कमावले पाहिजे. त्यापैकी दुसरा पुरुषार्थ सांगितला अर्थ. धन कमवावंच माणसानं. मी तर म्हणतो धन कमवावं नाही, अहो इतकं असलं पाहिजे माणसाकडे, इतकं असलं पाहिजे. हो, हातामध्ये सोन्याचे ब्रासलेट घाला, गळ्यामध्ये कंठा हार घाला. तुम्ही साध्या होंडा मोटरसायकलवर नाही हो, बुलेटवर फिरा. पण एकच आहे, आपल्या घामाचं असलं पाहिजे, घामाचं. हा, लोकांच्या मनामध्ये असं वाटलं पाहिजे, अरे काय मस्तीत जगतोय हा माणूस. स्वतःच्याच आत्मानंदामध्ये माणूस असा तल्लीन असला पाहिजे. चेहऱ्यावर एक अशी चमक असली पाहिजे आणि मस्तीमध्ये जगता आलं पाहिजे माणसाला, आपल्याच मस्तीमध्ये. पण एकच, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणजे काय? उदास म्हणजे नाराज मनानं. हा, उदास म्हणजे उदासीन वृत्तीनं, म्हणजे कोणतीही त्या धनावर आसक्ती न ठेवता, धनावर आसक्ती न ठेवता ते खर्च केलं पाहिजे. म्हणजे कसं खर्च केलं पाहिजे? कुठं? उदास विचारे वेच करी, म्हणजे खर्च करा उदासीन वृत्तीनं धर्म कार्यामध्ये, चांगल्या मार्गामध्ये खर्च करा. तीर्थयात्रा करा, अन्नदान करा, किंवा हा जो ज्ञान मंडप आहे इथं जे धर्मकार्य चालू आहे अशा जागी दान करा. कुठं गोशाळेला दान द्या, कुठं वृद्धाश्रमाला दान द्या. अशा ठिकाणी खर्च करा आणि त्या धनामागं कोणाचा तळतळाट नसावा. आणि ते धन खर्च करण्यामध्ये मग कोणती भीतीही राहत नाही आणि मग चांगली झोप देखील लागते. पण झोप उडाली इंद्राची. कुठून बाहेर आलो होतो आपण कुठून बाजूला गेलतो? इंद्राची झोप उडाली. इंद्राला काळजी वाटू लागली. नारद तपस्या करायले. बस हे बाबा, याला सगळे मार्ग माहित आहेत म्हणले भक्तीचे. याची जर तपश्चर्या फळाला गेली तर काही खरं नाही. काय होईल? हे इंद्रपद मागते म्हणले. इंद्रपद देवाला, हो ब्रह्मदेवाला नाही तर नारायण भगवंताला. इंद्रपद मागितलं की नारायणाचा लाडका भक्त आहे म्हणजे त्याला देऊन टाक. मग काहीतरी केलं पाहिजे आणि याची तपस्या भंग केली पाहिजे. इंद्रानं हेच काम करावं. माणसामध्ये अहंकार येते, अहंकार. ती अहंकार येऊ नये यानं 100 यत्न केलेले होते आणि इंद्र झालेला होता. आणि त्याच पदाची भीती होती त्याला, पद जाऊ नये म्हणून. काहीतरी केलं पाहिजे, याची तपस्या भंग केली पाहिजे. कोणाकडे दुसरीकडे जाऊन फायदा नाही. नारायण भगवंताकडे गेलो, याची तपस्या भंग करा. हे तर नारायणाचा लाडका भक्त आहे. ब्रह्मदेवाकडे जर गेलो, ब्रह्मदेवा त्या नारदाची तपस्या भंग करा. त्याचा मुलगा आहे, त्याची तपस्या भंग करीत नाही. मग जावं कोणाकडं? चला कामदेवाकडं. कामदेवाकडे गेले, कामदेवाची विनवणी केली. कामदेवा, नारदजी संन्यासी माणूस, ब्रह्मचारी माणूस, मात्र तप साधना करायला, त्याला ऐश्वर्य सुख पाहिजे स्वर्गाचं. तुम्ही त्याची तपभंग करा, तपोभंग करा आणि जा तिथं हिमालयामध्ये. बस कामदेव काल जसा निघाला महादेवाची तपस्या भंग करण्यासाठी, तसा आजही निघाला. त्या ठिकाणी आला ज्या ठिकाणी नारदजी तपाला, साधनेला जप करीत बसले होते. आल्याच्या नंतर तेच प्रयत्न केले, काल जे प्रयत्न केले आज सांगणार नाही. मदन आला किंवा कामदेव आला की काय काय होतं. बस मंजूळ संगीत वाद्य वाजू लागली. सुगंधित वारा सुटलेला आहे, हवेची झुळूक आहे. आम्रवृक्ष आणि वेली सगळेजण प्रफुल्लित आहेत. नद्या जोरानं वाहत आहेत, नदी तलाव सगळे वेगानं वाहत आहेत. पशु पक्षी सगळे खुश आहेत. पण नारदावर काही परिणाम झाला नाही. नारदावर परिणाम झाला नाही. नृत्यांगना आल्या, रंभा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा सगळ्याजणी आल्या आणि गोड नृत्य करू लागल्या. नृत्य करत असताना तो वाद्यांचा आवाज नारदानं ऐकला. कामदेवाला समोर पाहिलं आणि कामदेवाला समोर पाहिल्याबरोबर, अरे कामदेवा, जातोच इथून की नाही? श्राप देऊ. चल चालता इथून, पळ. नारदानं सांगितलं, चल पळ इथून, नाही तर श्राप देऊन भस्म करील. कामदेवाला वाटलं, बाबा कालच एकदा मेलो शंकराकडून श्राप घेऊन, आज एकदा पुन्हा कशाला मराव. नको रे बाबा, म्हणले मी जातो. देव तर मोठा मोठा आहेच, देव तर खूप मोठा आहे, पण देवाचे भक्त बी काय कमी नसतात. देवाला तरी एखाद्या वेळेस लहानपणा घ्यावा लागेल, पण भक्ताचा अधिकार फार मोठा. पाहिलं ना आपण, सनत कुमारांना श्राप दिला, देवाला त्याच्यासाठी 4 अवतार घ्यावे लागले. देवापेक्षा देवाचे भक्त मोठे आहेत. हो, देवापेक्षाही देवाचे भक्त मोठे आहेत. म्हणले बाबा नारद चांगले मोठे भक्त आहेत, यानं जर श्राप दिला तर जाळून पुन्हा भस्म करायचंय. जातो बाबा मी. बस
कामदेवानं वाकून नमस्कार केला. महाराज चुकलो मी, क्षमा करा, मला एक हार आणला होता, ते हार घातला त्याच्या गळ्यात. फुलांचे बाण तयार करून ते बाण मारायसाठी फुलाचा हार आणला होता, बस ते हार घातला नारदाच्या गळ्यात, वाकून नमस्कार केला. प्रत्येक कृतीमध्ये पहा, हार जो असतो, हार, त्याचं नाव हार का हो? मला असं बारीकीनं सांगायला फार मजा येते. म्हणजे हे हार आहे, या हाराला हार का म्हणायचं? याच्यामध्ये जे गुंफलेले आहेत ते तर फुलं आहेत, त्याला आपण पुष्प म्हणतो. मग ही काय आहे? पुष्पमाला आहे. याला हार का म्हणायचं? काही कारण माहित आहे आपल्याला? याला पुष्पमाला म्हणायची, फुलांची माळा. सांगा, तुम्ही विचार करा, मी येतो पाणी पिऊन. हा हार गळ्यात घालण्यासाठी समोरच्या व्यक्तीनं असा टाकायचा म्हणलं की ज्याला आपल्या गळ्यात हार घालून घ्यायचा आहे ते या हारापुढं हार मानते. व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का? समोरचा व्यक्ती असा हार घालण्यासाठी आला, ज्याला गळ्यात ही पुष्पमाळा घालून घ्यायची आहे तो या हारापुढं हार मानतो, म्हणजे अशी मान खाली झुकवतो, म्हणून या पुष्पमाळेला हार म्हणतात. तेच केलं कामदेवानं. काय केलं? अशी फुलांची माळा घेतली आणि नारदाच्या गळ्यात घातली. नारद वाकले म्हणजे कामदेवापुढं हरले, बस. आणि नमस्कार केला. कोण? कामदेवानं हार घातला गळ्यात, वाकून नमस्कार केला, बस. स्तुती केली नारदाची. वा वा, धन्य आहेत तुम्ही, तुमच्यासारखा थोर कोणी नाही, तुम्ही या कामदेवाला हरवलं. इतकं म्हणलं. स्तुती, स्तुती. ही जी स्तुती आहे की नाही, ही आजपर्यंत कुमारिकाच आहे. कशामुळं? स्तुतीला चांगले व्यक्ती आवडतात, संत आवडतात, सज्जन आवडतात, पण सज्जनांना स्तुती आवडत नाही. सज्जनांना स्तुती आवडत नाही. दुर्जनांना स्तुती आवडते, पण स्तुतीला दुर्जन आवडत नाही. म्हणून तिचं बिचारीचं आजपर्यंत लग्न झालेलं नाही, कुमारिका आहे. म्हणून शास्त्रकार सांगतात स्तुती कुमारिकाच राहिली. तिला सज्जन आवडतात, पण सज्जनांना स्तुती आवडत नाही. आणि दुर्जनांना स्तुती आवडते, पण स्तुतीला दुर्जन आवडत नाही. म्हणून स्तुती केली नारदाची, गळ्यात फुलांची हार घातला आणि नमन केलं, नमन केलं, वंदन केलं. हो, नमन केलं, बस. नमस्कार, नमस्कार करण्याची एक पद्धत असते. कशी पद्धत असते नमस्कार करण्याची? 15-20 मिनिटं थोडेसे जास्त घेणार आहे बरं का, सर्वांच्या परवानगीनं. काय अडचण नाही ना? काय अडचण नाही ना? हो, सगळ्यांचा विचार असलेला बरं. हो, आज एकादशी आहे. ते कॅलेंडरला काही थोडंसं कोणत्या पंचांगानुसार आपल्या आज सगळ्यांनी ठरवलंय आज एकादशी धरायची, तर मग सगळ्यांनी आहे उपास आहे सगळ्याला नक्की. चला, तो विषय वेगळा. माझी कथाच भरपूर राहिलेली आहे सांगायची, मी बाकी काही सांगणार नाही. नमस्कार करण्याची एक पद्धत आहे. नमस्कार करण्यासाठी हे दोन्ही हात असे जोडावे लागतात आणि इथं हृदयापाशी अंगठा टेकला पाहिजे आणि मग वाकलं पाहिजे, असं त्याला नमस्कार करण्याची पद्धत म्हणतात. नमस्कार करायच्या फार वेगवेगळ्या पद्धती. देवाला नमस्कार करताना हे असे हात असले पाहिजे, हे अंगठे असे वर असले पाहिजे आणि हे अंगठे असे आपल्या दोन्ही भुवयाच्या जवळ टेकलेले पाहिजे. नमस्कार करण्याच्या पद्धती. पण प्रत्येक वेळेला नमस्कार करण्यासाठी थोडंसं वाकावंच लागतं, झुकावंच लागतं. असं छाती बघून नमस्कार असं करता येते का? नाही. राम राम घालताना, नमस्कार घालताना थोडंसं वाकलंच पाहिजे. आणि आपण वाकलं की समोरचा देखील वाकतोच. पाठीमागून कधी राम राम घालायचा नसतो. पाठमोरा कोणी आहे समजा, तिकडं तोंड आहे, राम राम मागून नाही घालायचा. त्याला समोर वळल्याच्या नंतर समोर जाऊन राम राम करायचं असतं. देवाला, देवीला नमस्कार करताना त्याच्या बी फार वेगवेगळ्या पद्धती आहेत. देवाकडं पाहून, विठ्ठलाकडं पाहून तुम्ही नमस्कार करताय. विठ्ठलाच्या बिंदास तुम्ही चेहऱ्याकडं पाहून नमस्कार करा देवाला. अगोदर मुखाकडं पहा, कपाळाकडं पहा, तोंड भरून देवाचं डोळे पहा, चेहरा पहा आणि नंतर मग चरण कमल पहा. पण देवीला नमस्कार करण्याची फार पद्धत वेगवेगळी आहे. देवीला नमस्कार करताना, कोणत्याही देवीला नमस्कार करताना फक्त देवीच्या चरण कमलाकडेच पाहायचं आणि तिथंच नमस्कार करायचा. कोणतीही देवी असो,
अशा वेगवेगळ्या प्रदक्षिणा किती काय ते चला ते फार खोलाचा विषय, मला तिकडे न्यायचं नाही. पण नमस्कार केला, हार गळ्यात घातला आणि स्तुती केली. बस स्तुती केली, ती हवा घुसली नारदजीच्या डोक्यामध्ये. आहा, कामदेवाला पळवून लावलं, कामदेवाला. त्यानं माझं गुणगान गायलं आणि त्यानं माझा सत्कार केला हार घालून. मी का कमी आहे का? अभिमान घुसला, अभिमान. आणि भक्ताला जेव्हा अभिमान होतो, भक्ताला झालेला अभिमान मात्र देवाला सहन होत नाही. तीळ भर जरी होय अभिमान, आणि किती भार, मेरू तो समान, पर्वत एवढा भार देवाला वाटते. तीळभर जरी अभिमान भक्ताच्या हृदयामध्ये झाला, माझ्या एवढा कोणी नाही. पर्वत एवढा भार देवाला वाटते, माझ्या भक्ताला अभिमान झाला, माझ्या भक्ताला. अहो काय हे अभिमान एक अशी गोष्ट आहे महाराज. या अभिमानामुळं, अहंकारामुळं माणूस माणसापासून दुरावत चाललेला आहे. माणूस कोणाला कशाचा अहंकार वाटतो.